छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नुकताच छावा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि पुन्हा एकदा इतिहासामध्ये डोकावंसं वाटलं. औरंगजेबाने संभाजीराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. परंतु संभाजीराजांच्या नंतर त्यांचे पुत्र शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई यांचं पुढे काय झालं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलणार आहे. 18 मे 1682 या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले. हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 ते 1689 या 9 वर्षांच्या कालखंडात मुघल सम्राट औरंगजेबाशी अतिशय धैर्याने सामना केला. महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी राजाराम महाराजांना रायगडाच्या वेढ्यातून अतिशय सुज्ञ अशी मसलत करून बाहेर काढले आणि आपले पुत्र शाहूराजे यांच्यासह कैद पत्करले. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजी येथे राहून औरंगजेबाच्या सैन्यावर व अडचणींवर मात केली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारखे मर्दानी सेनापती, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, अमात्य, खंडोबल्लाळ, परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांच्यासारखी स्वामिनिष्ठ माणसे तयार करून औरंगजेबाला जेरीस आणले. दुर्दैवाने राजाराम महाराजांचे 3 मार्च 1700 रोजी निधन झाले. त्यानंतर औरंगजेबाला मराठ्यांची पालेमुळे पूर्णपणे उखडून टाकण्याची खात्री वाटली. मराठ्यांची मर्दुमकी ही गनिमी काव्याच्या कवचात दडलेली आहे याची जाण धूर्त बादशाला होती. मात्र एखाद्या अद्भुत रम्य कथेतील पोपटासारखे मराठ्यांचे राजे छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्राबाहेर केव्हाच निघून गेले व जिंजीला पोहोचले होते. तिथे राहून त्यांनी आपली राज्यसूत्रे अशी हलवली की औरंगजेबाच्या मनोरथाची चाके महाराष्ट्राच्या मातीत रुतून बसली. मराठ्यांच्या तलवारींना तेज आलेले पाहून औरंगजेब दिपून गेला. राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेबाच्या आशेला पालवी फुटली. परंतु राजारामांची राणी ताराराणी रणरागिनी भद्रकाली महिषासुरमर्दिनीच्या रूपात आपल्यापुढे उभी राहील अशी कल्पनाही त्याच्या डोक्यात आली नाही. अशा वेळी त्या रणचंडिकेचे रूप पाहूनच तो विचलित झाला. अखेरीस मराठ्यांशी लढता लढता 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी औरंगजेबाचे अहमदनगर येथे निधन झाले. त्यानंतर त्याचा मुलगा शहाजादा आजम याने 17 वर्षांनी शाहूराजांना कैदेतून मुक्त केले. महाराणी येसूबाई मात्र पुढे 29 वर्ष कैदेतच होत्या. तब्बल 29 वर्षे या महाराणीने आपले आयुष्य मुघलांच्या कैदेतच काढले. 12 जानेवारी 1708 रोजी छत्रपती शाहूराजांचा सातारा येथील किल्ल्यावर विधियुक्त राज्याभिषेक झाला. त्यांनी राज्यसूत्र हातात घेतली. शाहू महाराजांनी आपल्या मृदू स्वभावाने आपल्या काकी महाराणी ताराराणी आणि आपले चुलत बंधू करवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याशी समझोत्याचे राजकारण केले. आपल्या कारकिर्दीत बाजीराव, नानासाहेब पेशवे, सरदार मल्हारराव होळकर, सरदार माजी शिंदे, गायकवाड, आंग्रे, जाधवराव, दाभाडे यांच्यासारखे शूरवीर निर्माण केले आणि आपल्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात काहीसा संघर्ष निर्माण झाल्यावर ताराराणीने पन्हाळा येथे आपली राजधानी निर्माण केली. वारणेचा तह झाल्यावर सातारा आणि कोल्हापूर अशा 2 गाद्या निर्माण झाल्या. गुंतागुंतीचे राजकारण झाले तरी सुद्धा शाहू महाराजांनी अतिशय समजूतदारपणाने राजकारण करून पेशव्यासारख्यांना आणि अनेक मराठा सरदारांना पराक्रमास वाव दिला व हिंदवी स्वराज्याच्या सीमा दिल्लीपर्यंत पोहोचवल्या. छत्रपती शाहू महाराजांबद्दल तत्कालीन कागदपत्रातून अतिशय प्रशंसेचे शब्द वाचण्यास मिळतात. छत्रपती शाहू महाराज साताऱ्यास तख्त करून राहिले तेव्हापासून त्यांनी राज्यकारभार व युद्ध प्रसंग मोठ्या मसलतीने केले. आपल्या सेवकांवर पूर्ण विश्वास ठेवून राज्यवृद्धी करण्याचे काम शाहू महाराजांनी केले. माणसांची योग्यता पारखून त्यांच्यावर विश्वास टाकला व अतिशय सौजन्यशील वृत्तीने त्यांनी सर्वांना जवळ केले. शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या सहवासात 17 वर्ष काढली होती. औरंगजेबाच्या चारित्र्याचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता. मुघलांची वृत्ती त्यांनी पूर्णपणे जाणली होती. कोल्हापूरच्या गादीशी तंटे त्यांनी कधीही विकोपास नेले नाहीत. किंबहुना ते सामंजस्यानेच मिटवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे विशेषण लावले जाते. थोरले छत्रपती शाहू महाराजांचा कालखंड अनेक गुंतागुंतींच्या घटनांनी भरलेला आहे. कारण शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे मराठे थेट दिल्लीच्या पुढेही पोहोचले. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आलेले संभाजीराजे यांनी अवघ्या 9 वर्षाच्या अल्पशा कारकिर्दीत औरंगजेबाशी लढत देऊन हौतात्म्य पत्करले. स्वराज्य जगवायचे असेल तर मृत्यूला कवेत घ्यावे लागते हे संभाजीराजांनी जगाला दाखवून दिले. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर 7 वर्षाच्या शाहूराजांना सुद्धा औरंगजेबाची तब्बल 17 वर्ष कैद स्वीकारावी लागली होती.
त्यांची सुटका झाली तेव्हा शाहू महाराजांनी लयाला जाणाऱ्या मराठी साम्राज्याला वाचवण्यासाठी चैतन्य निर्माण करून साऱ्या हिंदुस्थानभर मराठ्यांचा दरारा निर्माण केला. मुघलांच्या कैदेतून सुटका होणे शाहू महाराजांच्या दृष्टीने एक क्रांतीचे पाऊल ठरले. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी उत्साही कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून राज्यवृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. महाराजांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया त्यांनी करून दाखवली. स्वतःच्या हिमतीवर व पराक्रमाने छत्रपतीपद मिळवून ते स्वराज्याचे महाराज झाले. या संधीचा फायदा घेऊन स्वराज्याला त्यांनी समता, बंधुत्व यांचा दिव्य आदर्श निर्माण करून दिला. शाहू महाराजांच्या सौम्य आणि शांत स्वभावाचे प्रत्यंतर त्यांच्या जीवनात सातत्याने येत होते. शत्रूला सुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये असा हा अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध होता. वडिलांचे छत्र बालपणीच गेले होते व आईच्या संस्कार करण्याच्या दिवसातच आईचे जीवन कैदेत गेले. वयाच्या 7व्या वर्षापासून शाहू राजे मुघली संस्कृतीत वाढले. संभाजी राजांचे हालहाल करून झालेल्या मृत्यूनंतर येसूबाई व शाहूराजे यांना शापित आयुष्य जगून स्वराज्यासाठी स्वतःची आहुती दिली. शाहूराजे दुर्बल नव्हते, ते संभाजी राजांचे पुत्र होते. एक निर्मोही, उदात्त व सर्वांवर उदार अंतकरणाने प्रेम करणारा हा राजा होता. शाहू महाराज म्हणजे सर्वांना छाया देणारे झाड होते. म्हणूनच महाराष्ट्राची भगवी पताका स्वराज्यात फडफडत राहिली. शाहूराजे छत्रपती झाले त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे राज्य नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शाहूराजांनी दक्षिणेपासून तंजावरपर्यंत तर ओडिशा, बंगालपासून गुजरातपर्यंत मराठा साम्राज्य पसरवले. थोरल्या शाहू छत्रपतींनी आपल्या यशाचे पूर्ण श्रेय छत्रपती शिवरायांना देताना म्हटले, थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद, त्यांच्या पायाचा प्रताप त्यांनी इतके रक्षण करून हे दिवस मला दाखवले. 15 डिसेंबर 1749 रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे सातारा येथे निधन झाले. अशा या अजातशत्रू पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू यांना कोटी कोटी प्रणाम.